गेले 2 दिवसापासून एक न्यूज आपल्याला बघायला भेटते की धर्माचे रक्षक परत रोडवर आलेले आहे आणि धर्माला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मेहंदी जिहाद होने नहीं देंगे ऐसा बोलकर. सो आम्ही आज म्हणजे देशात आपल्याला माहिती आहे 10-12 वर्षापासून एक संकल्प चाललेला आहे देशाला तोडण्याचा, आणि आज मी भारताची मुलगी म्हणून, महाराष्ट्राची मुलगी म्हणून आज एक संकल्प घेत आहे देश जोडण्याचा. तर आज दिवाळीच्या अवसराला आम्ही मेहंदी कॅम्प ठेवलेला आहे, कारण की मी न्यूजमध्ये पण बघितलं की दिवाळीच्या अवसराला मेहंदी कॅम्पमध्ये मुस्लिम आर्टिस्ट लोकांना आतमध्ये अलाउड नव्हता. तर आज आम्ही इथे मेहंदी कॅम्प आयोजन केलेलं आहे हिंदू समाजांची महिलांसाठी, कारण मेहंदी लावायला तर सगळी महिलांना आवडतं आहे यार. म्हणजे तुम्ही आप जानवर का भी बंटवारा करेंगे, कलर का भी बंटवारा करेंगे, म्हणजे आता तुम्ही मेहंदीवर पण चालू केलेलं आहे. मग तुमच्या डोक्यात काय चालत आहे काय माहीत नाही आम्हाला. तुम्ही ज्या प्रकारने तुम्ही लोकांमध्ये नफरत पैदा करण्याचं हे पूर्ण कार्यक्रम सेट केलेला आहे, चांगलं नाही आहे. हा पहिला तर पुरुषांमध्ये आणि मुलांना आणि पुरुषांना ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत होते ते लोक. आता महिलांना पण तुम्ही सोडत नाही. आता महिलाच्या अंगावर जाऊन पण तुम्ही मेहंदी जिहाद होणे नाही देंगेच्या नारा लावत आहे. मग काय चाललं काय आपल्या देशात? हे काय चाललंय? वी आर इन 2025 आणि आज आपण मेहंदी जिहादचे नारे लावतोय. मग इथे मागे आपल्याला बघायला भेटेल, ये लिखा है हमने कि देश नहीं टूटने देंगे, संकल्प है हमारा. तुम्ही किती संकल्प करू देश तोडण्याचा, पण आम्ही जे सेक्युलरिझमवर मानणारे लोक आहे, कॉन्स्टिट्यूशनवर मानणारे लोक आहे, शिवशाहू फुले आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद यांची विचारधारावर चालणारे लोक आहे, हे लोक देश तोडण्याचे जे तुमचे प्रयत्न आहे ते सक्षम होऊ देणार नाही. आय एम शॉक्ड की त्यांना एवढी मोठी पद कशी काय दिलेली आहे, त्यांची माइंडसेट आणि मानसिकता काय आहे, आणि असे सायको हेट पसरायला प्रयत्न करत आहे तो, आणि त्यांना एवढी मोठी पार्टीनी पोस्ट दिलेली. मला असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की इट इज कॅन्सर टू द सोसायटी.